राज्यामध्ये 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार आहे। 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये तो वेळेत दाखल झाला होता। तर 10 ते 15 जून दरम्यान तो पाऊस सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र 17-18 जून पर्यंत मान्सून कोकणातच रेंगाळला। आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार 24 आणि 25 जूनच्या सुमारास कोकण पट्टी आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढला। 25 ते 28 जूनच्या दरम्यान किनारपट्टीवर अतिवृष्टीचे ढग सक्रिय होते। तर मान्सूनच्या प्रगती संदर्भात हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणेंचं काय म्हणणं आहे नेमकं ते पाहूया। 8 जूनला मान्सूनने रत्नागिरीच्या हरणेपासून ते सातारा सोलापूरपर्यंतचा दक्षिण महाराष्ट्राचा भाग व्यापला होता। त्यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये मान्सूनची प्रगती होऊ शकली नाही आणि याला प्रामुख्याने कारण होतं की अरबी समुद्रावर मोसमी वाऱ्यांना जोर नव्हता आणि दुसऱ्या बाजूला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्रही तयार झाली नाहीत। आता मात्र अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी परिस्थिती लवकरच अनुकूल होऊ शकते असे काही प्राथमिक संकेत वेगवेगळ्या मॉडेलमधून वर्तवण्यात येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।